इगतपुरीत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वापरावर अन्न व औषध प्रशासनाने मोठा घात घातला आहे। तब्बल 79,27,192 रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि आयशर ट्रक जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे यातील एका आरोपीवर याच प्रकारचा गुन्हा यापूर्वीही दाखल असल्याने मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोमवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील बोरटेंबे फाटा येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने DD01Z9360 क्रमांकाचा आयशर ट्रक अडवून त्याची तपासणी केली। तपासणी दरम्यान महाराष्ट्र शासनाने जन आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला आणि प्रीमियम ZN01 जाफरानी जर्दा मोठ्या प्रमाणात भिवंडी येथे विक्रीसाठी नेला जात असल्याचे उघड झाले। पथकाने पंचनामा करून 41,000हून अधिक पान मसाल्यांची पाकिटे, 27,000हून अधिक सुगंधित तंबाखूची पाकिटे तसेच सुमारे 10 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण 79,27,192 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुहास जिभाऊ मंडलिक यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार वाहन चालक दिनेश पूनमचंद शर्मा, जालिम सिंग, भिवंडी येथील अज्ञात खरेदीदार आणि वाहनाचा अज्ञात मालक अशा 4 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी जालिम सिंग याच्या विरुद्ध 3 जुलै 2026 रोजीही इगतपुरी पोलीस ठाण्यात याच प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे प्रतिबंधित तंबाखूच्या अवैध व्यापारामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक घनश्याम बडप, पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी, पोलीस उपनिरीक्षक मेमाने, पोलीस हवालदार देवराज धारणकर घेकडमल, विजय रुद्रे, कृष्णा गोडसे, पटेकर यांच्यासह पोलीस व अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने सहभाग घेतला।